2 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्याला सूर्यग्रहण. 2024 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण अनेक दृष्टीने खास असणार आहेत. या दिवशी आकाशात एक दुर्मिळ नजारा पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूयात वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी होणार आणि ते भारतात दिसेल की नाही. पाहूयात. साल 2024 चे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी लागले होते. आता ह्या वर्षीचे दुसरे सूर्यग्रहण येत्या ऑक्टोबर महिन्यात लागणार आहेत. चंद्रग्रहण तसेच सूर्यग्रहणाला धार्मिक महत्त्व असले तरी ह्या खगोलीय घटनेकडे अवकाशप्रेमी आणि खगोल अभ्यासक एक खगोलीय घटना म्हणून पाहतात. त्यामुळे खगोल वैज्ञानिकता मोठा उत्सव पसरला आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणाच्या काळाला महत्त्वाचे काळ मानले गेले आहेत. हिंदू धर्मात ग्रहण काळाला अशुभ मानले जाते, तर फलज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणाचा प्रभाव देश आणि जगासह सर्व राशींवर होत असतो. चंद्र जेव्हा सूर्याला अंशतः किंवा संपूर्णपणे झाकतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही किंवा कमी पोहोचतो. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संपूर्ण अंधार पसरतो आणि पक्षी देखील आपल्या घरट्याकडे परतू लागतात. कधी दिवसा आकाशात तारे दिसू लागतात, तर कधी कधी थंडी देखील वाजू लागते. यास सूर्यग्रहण असे म्हटले जात आहे. वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण केव्हा? वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. पंचांगाप्रमाणे ह्या दिवशी भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री दर्श अमावस्या असणार आहेत. याच दिवशी पितृपक्ष म्हणजेच पितरांना नैवेद्य दाखवण्याचा शेवटचा दिवस असेल. 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री 9:13 ला सुरू होईल आणि 3:17 वाजेपर्यंत असणार आहेत. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तासांचा असणार आहेत. भारतातून दिसणार सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण कंकणाकृती असणार आहेत. भारतीय वेळेप्रमाणे ते रात्री सुरू होणार आहेत, त्यामुळे भारतातून ते दिसणार नाही. भारतातून सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचा सूतक काळ देखील पाळण्याची गरज नाही आणि पूजाविधी सारखे धार्मिक विधी देखील कोणतेही बंधन नसणार आहेत. खूपच दुर्लभ असेल वर्षाचे हे दुसरे सूर्यग्रहण. 2 ऑक्टोबर रोजी लागणारे सूर्यग्रहण अद्वितीय असणार आहेत. या दरम्यान सूर्याचे कंकणाकृती रूप दिसणार आहेत. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असल्याने सूर्याभोवती रिंग असणार आहेत. ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा अवकाशात चंद्र सूर्याला झाकतो, परंतु जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत सर्वात दूरच्या स्थानी असतो तेव्हा तो छोटा दिसत असतो. अशा वेळी सूर्याला संपूर्ण झाकण्याऐवजी सूर्याच्या मधल्या भागाला चंद्र झाकतो, त्यामुळे चंद्राभोवती कंकणाकृती तयार होते. त्यालाच कंकणाकृती दिसते. ह्यावेळी अवकाशात सूर्याचा प्रकाश एका रिंग सारखा दिसतो. याच शास्त्रज्ञ रिंग ऑफ फायरचा नजारा म्हणतात. अमावस्याला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्यामध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो, म्हणजेच सूर्याला ग्रहण लागतं. जाणून घ्या सूर्यग्रहण कधी आहेत, कुठे दिसेल, कसे दिसेल, कोणत्या वेळी होईल. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे ह्या ग्रहणाचा सूतक कालही मानला जाणार नाही. सामान्यतः सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो आणि त्यात अनेक नियम पाळले जातात. मात्र ह्या ग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातून काहीही महत्त्व नाही. हा दिवस सर्वपितृ अमावस्या आहेत, ज्यामध्ये पूर्वजांना निरोप दिला जाईल. यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीची पूजा ही वेळेनुसार केली जाईल. कुठे दिसणार सूर्यग्रहण? पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारताबाहेर अर्जेंटिना, पॅसिफिक, आर्क्टिक आणि दक्षिण अमेरिका, पेरू आणि फिजीमध्ये हे ग्रहण दिसणार आहेत. सर्वपित्री अमावस्याला हे उपाय करा.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी घराच्या प्रवेशद्वारावर एक वाटी तांदूळ भरा आणि त्यात थोडा कापूर ठेवा. यानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर कापूर जाळा. यासोबतच आपल्या पूर्वजांना प्रार्थना करा की हे पूर्वज, आमच्याकडून जी काही चूक झाली असेल त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा तांदूळ झाडाखाली किंवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे पक्षी त्यांना टोचून शकतात. असे केल्याने तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो असे मानले जाते. सर्वपित्री अमावस्याला अशाच लोकांचे श्राद्ध करा. सर्वपित्री अमावस्याला श्राद्ध फक्त अशाच पितरांचे करावे ज्यांची मृत्यू तारीख तुम्हाला माहीत नाही किंवा विसरली असेल. ह्याशिवाय अमावस्याला मृत्युमुखी पडलेल्यांना तर्पण अर्पण करावे. केस आणि नखे कापणे टाळावे. पितरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापणे टाळावे. ज्योतिषांच्या मते असे केल्याने पितृदोष होतो. ह्या दिवशी कोणतीही नवीन खरेदी टाळावी. कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका. सर्वपित्री अमावस्याला दान घेण्यासाठी कोणीही तुमच्या दारात आले तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. अशी कोणतीही चूक तुमच्या पूर्वजांना नाराज करू शकते. दारात येणाऱ्याला काहीतरी द्यायला हवे. तज्ज्ञांच्या मते पितरांना ह्या दिवशी पीठ, तांदूळ किंवा तीळ दान करणे शुभ मानले जाते. कोणाचाही अपमान करू नका. गरीब व्यक्तीला कधीही त्रास देऊ नका. ही चुकीचेच आहे, परंतु सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी चुकूनही हे करू नका. असे केल्याने तुम्ही केवळ त्याच्या शापाचेच धनी होणार नाही तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या क्रोधालाही सामोरे जावे लागू शकते. ह्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांना भाकरी आणि धान्य द्या. ह्या गोष्टीचे सेवन टाळा. संपूर्ण पितृपक्षात तामसिक अन्न, मांस आणि मद्य टाळावे. परंतु सर्वपित्री अमावस्याला याची विशेष काळजी घ्यावी. याशिवाय लसूण, कांदा किंवा तामसिक पदार्थ खाणे टाळावे. ह्या दिवशी मसूर, आमटी, आंबाडी, हरभरा इत्यादींचा समावेश असलेले अन्न शुभ मानले जाते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.